चला तर गौरी आणायला चाललीत. अरे चल मरे देवी आडू हा आमचं चॅनल असा यूट्यूब चॅनल आमचं तो मेन आहे. वातावरण बघा कसलं आहे गावातलं. आणि देवी आणायला झरीवर चाललो आहे आम्ही. तिथे गावातल्या देवी आणतात गौरी गणपतीच्या, तर तिथे चाललो आहे. महिला मंडळ पुढे आहे आणि पिंट्या तंबूची छत्री घेऊन आहे. मॅडम बघा कशा नटल्या आहेत आज. पुढे ती चुरू चुरू करते मंजिरी. वाट इथली बघू शकता किती खतरनाक आहे. स्लिपी आहे, खतरनाक म्हणजे स्लिपी आहे. बाकी वाट काय तशी खराब नाही. आणि इकडे नारळी पोपळीच्या बागा. जास्त वेळ मला व्हिडिओ कंटिन्यू करता येत नाही कारण काय बॅकग्राऊंडला गाणं चालू आहे, कॉपीराईट लागेल. अशी कामाची नाही तुझी बंदूक. चल युट्यूबवरचे सगळे बघतले सगळे बघतले बघा तुका बघतले. मुंबईचे लोक बघतले हा तुका. म्हणतले ह्या कोण मुंबईचा येडा दिसता म्हणतले. थोडं लांब जावं लागतं गौरी आणायला. गिम्बल नसल्यामुळे व्हिडिओ थोडा जर्क करणार, समजून घ्यावा. वातावरण बघा कसलं असं. पूर्ण गावातच नारळी पोपळीच्या बागा असतात. पोचतोय आम्ही आता विहिरीजवळ, म्हणजे झरी म्हणतात. या ठिकाणाला झरी बोलतात आणि इथून दरवर्षी गौरी नेली जाते. रश्मी घरात ताट घेतो. तांदूळ मोठी उघडूच होती. तांदूळ टाकले त्याच्यात. आणखी मेंबर जॉईन झाले गावातले. खालती असं केले ना. हा बरोबर आहे.
एक टाकले ना आता हाडू काढले कसं ते छत्री मोठी आणली म्हणून आकाडता भरपूरच. बघा इथे चेहरा लक्षात ठेवा, काही दिसला ना तर ओळखा मात्र का. आणि ऐकून घेतलंय काय तर तुझं हैसर उभे राहून घे अगरबत्ती बिसरा राहायचा घालती बांधू असं कर गोड भरून टाक. हो आम्ही भरून घेऊ. हे घालू ना हे घे. चिपकली म्हणजे ह्या दुसरी पोरडीची दाखा. बघ मम्मी तो काढताय तुझ्या काकी का सांग गे. आता बोलायची नाही हो मी तुका. काय वया फुला कोणा वय फुल चल गो ताट घ्यान पुढे काय ताट घ्यान घंटी घ्यान पुढे आणि आता तिकडे बोला नको. हा आता बोलत ना आई बरोबर बोलू नको. गपचूप चल पुढे कडे बघू नको. ताट घातले पाण्यात परत झाला पाण्यात गेला ताट आता. अगरबत्ती पेटलेली दी त्याच्याकडे. ते चलत राहा पटकडे बघू नको. त्याच्याकडे अगरबत्ती पेटलेली घे आणि दी त्याच्याकडे. लायली घे कोणची घे लायली आणि चल. कोकणामध्ये काही गावांमध्ये जी महिला गौरी घरी घेऊन जात असते तिने मागे वळून बघायचं नसतं गौरी घरी नेईपर्यंत आणि बोलायचं पण नसतं, अशी प्रथा आहे कोकणात. आता आपण देवी नेणार आहोत. नारळ 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 आणि फुलं दे. चला गौरी घेऊन निघाले. वाट थोडी इकडे खराब आहे. हे पाचून शिपाई बंदूक घेऊन हो हो.
जास्त मोठा व्हिडिओ बनवता येत नाही कारण बॅकग्राऊंडला गाणी चालू आहेत. हात दुखले वाजून वाजून. वाजव तू. गौरी घेऊन आम्ही घराच्या दिशेने निघालो. पोचलो आम्ही घरी एकदा. कोकणामध्ये काही ठिकाणी गौरीचे मूर्तीपूजन केलं जात नाही, तर या अशा प्रकारे गौरीपूजन केलं जातं. काही लोक विचार करतील की हे काय आहे, तर गौरीपूजनच आहे, पण कोकणामध्ये काही ठिकाणी अशा प्रकारे गौरीपूजन करतात, मूर्तीपूजन नाही करत. मंजिरी काय करतात? काय करतात? काय करते? हे म्हणजे काय? कशात भरतात पण ते? मंजिरी दात दिसतले हा सगळे. एक खोबरा. कशाची तयारी ती? कशाची तयारी? होशाची.
आता आई पण काय बोला ना. याला हौशाचं वाण बोलतात. त्याची तयारी चालू आहे. वाण म्हणजे हळदीच्या पानामध्ये पोहे आणि 5 प्रकारची वेगवेगळी फळं कट करून ठेवले जातात. तर ही हौशाच्या वाणाची तयारी चालू आहे. मिसेस आणि मंजिरी तयारी करत आहेत आणि मामी पण आहे आणि मामा मागून सुपरवायझिंग करतो आहे. मग एवढे घालून झाले का मग नाही दाखवून म्हटलं हां हे काय लावा हे बघा इकडे बसवली गौरी आणून आणि आता संध्याकाळी गौरीचं विसर्जन असणार आहे. आणि हाडे मंजिरी हौशाची तयारी करता खात खात. हे जे हौशाचं वाण आहे ते आता घरोघरी जाऊन देणार. हां खा तू खा. तर देवीचं विसर्जन करायला चाललेत. बाकीचे गावातील महिला आल्या देवीचं विसर्जन करून आणि आता देवीच्या मनाची भाकरी जी असते ती वाटतायत एकमेकांना. तर आम्ही चालत चाललो होतो पण या आळशी माणसामुळे राहिलं. तर आता गाडी घेऊन आलो आहे पण आमच्या घरची मंडळी गेली आहेत पुढे आणि आम्ही इथेच थांबलो जिथे सगळ्या गावातील महिला एकत्र होतात. आलो आहे आम्ही जिकडे विसर्जन करतात त्या ठिकाणी. सकाळी देवी न्यायला पण इकडेच आलो होतो आणि आता देवीला विसर्जन देवीचं इकडेच होणार आहे. तर येत आहेत काही लोक अजून. आम्हाला लेट झालंच. झाला विसर्जन. होय विसर्जन झाला. हो मंजिरी झाला विसर्जन. आता दाखवायला घेऊन चाललो आहे जी देवीसाठी भाजी आणि भाकरी बनवतात ती बऱ्यापैकी लोकांना वाटली जाते. गावातली लोक एकमेकांना वाटतात. तर इथे आहेत बघा सगळी लोक. पुढे बऱ्यापैकी मोठा ग्रुप थांबला आहे सगळ्या लोकांचा. भाकरीचं वाटप झालं आहे. आम्हाला उशीर झाला आणि आता सगळे चालले हळूहळू घरी. नेक्स्ट टाईम व्यवस्थित दाखवूया. तर चला तर मग असा होता गौरीचं विसर्जन. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओत.